राहिली आहे ना तर मला ती सवय लागली आहे. मी कोण आहे? मी चालली आहे माझ्या सासरी. कुणाल अहो मला घेऊन चाललेत. किती दिवस झाले होते माहिती आहे, मी बोलत होते की मला सासरी घेऊन चला, सासरी म्हणजेच पाबळला घेऊन चला, आणि मी चालली आहे सासरी असं वाक्य पण आता खूप दिवसांनी तुम्ही ऐकलं असेल. किती दिवस झाले आपण? एवढं पण पटकन नका उत्तर देऊ, विचारू द्या मला. आणि मी आता गाडीला पेट्रोल भरलं, फ्लॅटवर जाऊन आली आणि निघाली आहे पाबळला जायला. ते पण आमच्या वस्तीतल्या कोणाचं तरी ह्यांच्या लग्न आहे. आता मी ओळखत नाही अजून, लहानपणी खेळायचं त्याच्यासोबत. त्यांचा लहानपणीचा मित्र आहे तर त्याचं लग्न आहे आणि म्हणून चाललोय. नाहीतर अजूनही मला किती महिने पाबळला नेलं नसतं माहित नाही. पावसाळा चालू व्हायच्या अगोदर गेली होती, उन्हाळा होता चालू त्यावेळी मी गेलेली. त्याच्यावर आता मला घेऊन चालले. ट्रॅफिक लागलंय. हो ना, ट्रॅफिक लागलं. पण मला हे सांगायचं होतं की दोन महिन्यापेक्षा जास्तच झाले आणि मला आता असं झालं की कधी घरी जाईल. माझं थोडंसं सामान आहे ते पण घ्यायचं आहे. आणि आता आम्ही पोहोचलो आहोत आळंदीमध्ये. आधी घरातनं निघाल्यावर फ्लॅटवर गेलो, पेट्रोल भरलं आणि निघालोय. आळंदीमध्ये आलोय आणि आता थोड्याच दिवसात म्हणजे लवकरच हे पूर्ण आता लवकरच हा पूर्ण रोड असा भरलेला असणार आहे आपल्या वारकऱ्यांनी. आणि मला सुद्धा यायचंय पण नंतर ना येऊ देत नाहीत. आता ट्रॅफिक आहे, काय बघणार तुम्ही तरी. पण ही आपली देवाची आळंदी आता पूर्ण भरलेली असणार आणि छान वाटणार. मागच्या वर्षी सारखं जायचं का आपण? आपल्याला वारीला जायचं नाही वर्षी. वारीला जायचं. मी यांना मागच्या वर्षी बोललेली आहो चला ना मला वारीला जायचंय, पण मागच्या वर्षी थोडंसं प्रॉब्लेम झालेला म्हणून नाही गेलो. पण ह्या वर्षी जायची इच्छा आहे. आता काय होतंय बघू. देवाच्या मर्जीशिवाय आपण जाऊ शकत नाही. दोघांची पण इच्छा आहे आम्हाला जायचंय वारीला, तर आम्ही जाणार आहोत. आणि आता पोचलोय देवाच्या आळंदीला. बघू मी तुम्हाला दाखवते बघा आता कसं आहे वातावरण आणि नंतर ना कसं असणार आहे. हे इथून आम्हाला मागच्या वर्षी जाऊ देत नव्हते आतमध्ये. इथे ना सगळं बघा काम चालू झालं. आता हे आपल्या वारकऱ्यांसाठी काम चालू झालेत. आता पूर्ण असा बंदोबस्त असणार. तिकडे पण बघा पाणी किती येतं मग तुम्हाला दाखवते. हे बघा आपली ही देवाची आळंदी आणि पाणी बघायचं किती आहे. थोडंसंच आहे. ते पण काम चालू केलंय बघा JCBने वगैरे. ते क्लीन करायचं, नदी क्लीन करायचं काम चालू झालं. इकडे पण खूप छान वाटतं यार. असं झालंय कधी पंढरपूरची वारी निघेल. वारकरी यायला लागले. आता सगळेजण येऊन थांबतील. ज्यांना जसं जसं पॉसिबल होईल तसं येऊन थांबतील सगळे. तर चला माझा सासरचा ब्लॉग नक्की बघा. आज मला खूप मज्जा करायची आहे. जरी मी आजारी असले तरी मला खूप सगळी मज्जा करायची आहे जाऊन. आणि माझे आऊ मला आज आणत नव्हते. मी भांडून आली आहे माहिती आहे का. मला म्हणत होते तुला बरं नाही आहे तू आराम कर. मग मी थोडीशी रडली, नाटक केलं, मग मला घेऊन आले. नाटक करायला लागतं. त्यांना माहिती कशा लोक आजारी पडली अजून त्रास होईल पण म्हटलं नको येऊ. हा पण मग का आणलं मला? मग का आणलं मला? का आणलं मग? चल मग खाली घरी थांबून तरी काय करणार होती, झोपणार. मग म्हटलं चल. दररोज झोपते घरी? नाही गे, आता आजारी आहे ना, झोपूनच राहणार कंटिन्यू. ते झोपल्यामुळे जास्त आजारी पडतो. हा म्हणून त्यांनी मला आधी मला बोलले चल मी तुला दीदीकडे चढतो. दीदी म्हणजे माझ्या नंदेकडे. पण म्हटलं नको, त्याच ऑफिसला गेल्यात. मग म्हटलं मला नाही, मी कुठंच नाही थांबणार. असं म्हटलं मी कुठंच नाही थांबणार. मग ते मला म्हटले चल तुला घेऊन जातो पाबळला. आणि माझं काम आहे ऍक्च्युली, तिकडे काम आहे माझं माहिती आहे का, म्हणून मला जायचंय. तर चला आज खूप मज्जा येणार, तुम्हाला दाखवते. सासरी जाऊन काय होणार आहे. लग्नाला जाते की नाही मला माहित नाही. हे जातील लग्नाला आणि हे फोर्स करतात मला सकाळपासून की चलत बघू. आता गेली बरं वाटत असेल तर बरं. म्हणजे आता म्हणाल काय होते माझ्या ना खूप जास्त पोटात दुखत आहे म्हणून मला जायचं नाही आहे. पण ह्यांनी फोर्स केलं तर जाईल. करणार जाहीरच केलंय तर सांगा. नाही पण नाही मला नाही यायचंय. कारण सगळे येणार आहे. म्हणजे पप्पा म्हणजे माझे पप्पा. मला सवय लागली ते माझं म्हणायची. कारण मी ह्यांना खूप राग येतो. मी ज्यावेळेस बोलते ना की माझं, तर त्यांना खूप राग येतो. पण काय झालंय माहितीये का, मी हॉस्टेलला राहिली आहे ना, तर मला ती सवय लागली माझं तुझं. तर हॉस्टेलमध्ये आपण नाही बोलत ना, हे आपलं आहे. ती त्याची सवय लागली. हा माझा साबण आहे, ही माझी बकेट आहे, ही माझी पेटी आहे. ती सवय लागली होती ना तेव्हापासून ते तोंडात येतं आणि यांना त्याचा खूप जास्त राग येतो. पण म्हणून मी असं बोलले की माझे पप्पा नाही, आमचे पप्पा पण येणार आहे आणि सगळे येणार आहे. आपली सगळी फॅमिली येणार आहे ना बाबड्या. म्हणजे माझे चुलत सासरे वगैरे सगळेच येणार आहे.
तर पप्पांचा फोन पण आलेला, निघाले का. पप्पांना खूप जास्त काळजी असते. ज्यावेळेस पण आम्ही निघाल ना, निघू नाही तर नाही निघू, जेव्हा त्यांना कळतं ना की हे येणार आहे 4 वेळा फोन करतात कुठपर्यंत आले. म्हणजे त्यांचं प्रेम, त्यांची काळजी की पाण्या पावसाचं कुठपर्यंत आले वगैरे. आणि तरी 4 व्हीलरमध्ये येणार आहे, जाणार आहे, तरी पण त्यांना अशी काळजी असते. सो तर चला, जे सगळे मला बोलतात ना तुझे सासरे दाखव, सासरे दाखव, दाखवत नाही, दाखवते आज, बघा तुम्ही पुढे. तर मी बोलले ना खूप जास्त पावसाचं वातावरण आहे. मस्त जाता जाता यांना म्हटलं काहीतरी खायला घ्या. वडापाव घेतला, एवढा भारी ना, छान कांदा, हिरवी मिरची तळलेली, चुरा. आणि इकडे मी, माझ्या तोंडात पाणी येते. बाय 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 बाय, तुम्ही खाते. तर ना आम्ही चप्पल घ्यायला आलोय पाबळमध्ये आल्यावर यांच्यासाठी. आणि चपला बघा किती, कुठे गेल्या, इकडे आधी एवढ्या काढल्या. त्यातली मला ही ब्राऊनवाली आवडलेली, पण त्याच्यामध्ये त्यांची साईज नाही आहे. आता ही त्यामध्येच एक त्यांनी बघितलेली म्हणून ही मी चॉईस केली आहे. तुम्हाला आवडली का? हा, मला आवडली. मला सगळं आवडतं. तर मी पोहोचली इथे. हे कोण आहे तो? माझ्या नंदेचा नवरा आहे तो, ते मरू दे. हे म्हटले, हे म्हणले ना मी काय पण. हा, आणि इकडे माझे हे सगळे भाऊजी आहेत आणि माझे सासरे आहेत. माझे सासरे म्हणजे छोटे सासरे आहेत. आमचे पप्पा गेले घरी, ते लग्नाला आले होते, गेले. आणि हे छोटे सासरे आहेत. आता बाकी सगळ्या सासू वगैरे आतमध्ये असून त्या दाखवते मी. काय अगं काय वहिनीला म्हणा किती दिवसातून वहिनी आली. पळून गेली मला बघून. इकडे बाबड्या, इकडे. मी कोण आहे? कोण आहे? वहिनी का? ओळखलं मला तू? अयो मी नाही. आणि कुणा, हा घसाच बारा होत नाही, घसाच बारा होत नाही माझा. आणि कुणाला दादाला बोलू का? अगं बोलवते ना, किती दिवस झाले दादाला भेटली नाही. चांगलं आहे दादा, नाही मारणार तुला. बरं नाही बोलवत. दोघं आवडतं. बरं मी नाही बोलवत, मी आवडते आणि दादा नाही आवडत. आता दादाने व्हिडिओ बघितल्यावर मारून का मग? नाही मारणार, नाही सांगणार. तर आता मी जिकडे गेली होती तो गोठा होता. त्यानंतर आम्ही जिकडे राहतो तिकडे आलो, म्हणजे वस्तीमध्ये आलो. आणि माझ्या ह्या घराचा पूर्ण टूर तुम्हाला दिलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा, तिकडे तुम्हाला पूर्ण घर कसं आहे बघायला भेटेल. आणि त्यानंतर थोडंसं फ्रेश झाली आणि निघालो आम्ही लग्नाला जाण्यासाठी. तर थोडंसंच लांब होतं, म्हणजे आमच्याच गावामध्ये होतं, पण आमच्या वस्तीपासून थोडंसं लांब होतं. आणि आमच्या होतं एकदम हिरोसारख्यावरून तयार झालेले होते, पण मी आली त्याच साडीवर लग्नाला गेलेली. तर असा आमचा आजचा ब्लॉग होता. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.